नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहत आहात 24 तास महानगर. तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर तुम्हाला आमच्या सोसायटीत घर मिळणार नाही, अशी पाटी जर आता तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पाहिली, तर अजब वाटण्याचं कारण नाही. याचं कारण असं, की गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये असे प्रकार प्रकर्षाने आपल्या सगळ्यांसमोर येतायत आणि त्यावरती भाष्य करताना कुठेतरी राजकारण होताना दिसतंय. मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना घरं नाकारण्याचा प्रकार नुकताच मुलुंड शहरामध्ये घडला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठी जनांमध्ये आक्रोशाचं आणि रागाचं वातावरण आहे. मात्र हा राग व्यक्त करत असताना कायदेशीर बाब आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण? यावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप सावंत सर. सर, खरं तर आज खूप वाईट वाटते ही गोष्ट प्रकर्षाने मांडताना, की ज्या महाराष्ट्राने संपूर्ण देशाला एक वेगळा संदेश दिला, ज्या महाराष्ट्राने देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण पानं लिहिलेली आहेत, त्याच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना आज घरं नाकारली जात आहेत. नेमका हा सगळा प्रकार समोर नेमका हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये कुठेतरी राजकारण होताना दिसतंय. मात्र या संपूर्ण गोष्टीला नेमकं जबाबदार कोण? काय सांगाल थोडक्यात? आज महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक टक्केवारी कोणाची आहे? कुठलाही पक्ष घ्या ना. आधी भारतीय जनता पार्टी नावाने आपण खडे फोडतोय, पण तिथेही सर्व आमदार मराठीच आहेत. 90% तरी असतील, 80% तरी असतील. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अजून एखादा आमदार खासदार जरी आला तरी तो मराठीच असणार ना. जेवढे राज्यकर्ते आहेत ते सर्व मराठी आहेत, बहुसंख्य. असं असताना एकमेकांना दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे? तुम्ही सर्व त्याच्याकरता लबाडी करतायत एकत्रितपणे, संगनमताने, कारण तुमचं पूर्ण लक्ष आहे त्या परप्रांतीय मतांच्या मतपेटीवरती. सर्वच, मी कुठल्याला डावं उजवं करत नाही. ओढदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, तसं झालंय तुमचं. तुम्ही सर्व एवढे लाचार झालेत ना, सत्तेकरता, खुर्चीकरता, पदाकरता, पैशांकरता, एखाद्या छोट्याशा टेंडर करता, की तुम्ही सर्व मिळून तुम्ही राज्याची अस्मिता खुंटीला टांगलेली आहे. आणि किती कसं कुठल्या पद्धतीने आपण मराठी लोकांचं खच्चीकरण करावं, मराठी म्हणण्यापेक्षा स्थानिकांचं खच्चीकरण करावं, हा एकमेव तुमच्या सर्व राजकीय पक्षांचा अजेंडा झालेला आहे. तुम्ही फक्त परप्रांतीयांकरता इथे लढताय, कारण तुम्हाला त्या मतांचं वैशिष्ट्य काहीतरी आकर्षण वाटतंय. ज्या दिवशी स्थानिक माणूस तुम्हाला फाट्यावर मारेल ना, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. ह्याला तुम्ही सगळेच जबाबदार आहात. नक्कीच. यामध्ये सुरुवातीला राजकीय पक्षांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असलेले संजय राऊत यांनीही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे, की नेमकं शिवसेना फुटल्यामुळे परप्रांतीयांमध्ये हा कुठेतरी प्रवृत्ती निर्माण झाली आणि परप्रांतीय अशा प्रकारे वागायला लागलेत. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर काय म्हणाल? ज्यांना कुठलीच अक्कल नाही आहे, त्या माणसाच्या वक्तव्याकरता त्याच्यावरती मी काय माझं मत व्यक्त करावं? मला तरी लाज वाटेल. मी काही मत व्यक्त करणार नाही. ज्यांना काय बोलायचं, कुठे बोलायचं, कसं बोलायचं, ज्याने महाराष्ट्रातल्या राजकारणाची वाट लावून टाकलेली आहे, अशा राजकारणावरच्या मतांवरती मी माझं मत व्यक्त करणं, हे संपूर्ण महाराष्ट्राची हानी करणारं आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करणारं आहे. मी त्या अशा माणसांना अजिबात मोठं करू इच्छित नाही. नक्कीच. त्याचप्रमाणे नेमकी ही प्रवृत्ती सगळी असताना परप्रांतीय मंडळी आज महाराष्ट्रात राहत नाहीयेत. गेली अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रात राहत आहेत. परंतु 21व्या शतकातच आणि गेल्या काही वर्षांमध्येच ही प्रवृत्ती का निर्माण झाली असेल, काय वाटतं? स्थानिक मराठी माणूस हा सध्या हिंदुत्वाच्या अफूची गोळी घेऊन एवढा भ्रमिष्ट झालेला आहे ना, की त्याला हे कळतच नाहीये, की मराठीत्व हे हिंदुत्वापेक्षा जास्त मजबूत आहे, जास्त टोकाचं आहे आणि जास्त राष्ट्रीयत्व दर्शवतं. हिंदुत्वाची अफूची गोळी एवढी खतरनाक झालेली आहे, की लोकांना हिंदुत्व म्हणजेच हिंदीत्व असं वाटायला लागलेलं आहे. मागासलेली राज्य जी उत्तरेची आहेत, त्यांनाच फक्त हिंदुत्व कळतं आणि दक्षिणेच्या राज्याने हिंदुत्व कळत नाही, असा एक समज राजकारण्यांनी पसरवून दिलेला आहे. आज मराठी माणसाने हिंदुस्थानाकरता किंवा आपल्या राष्ट्राकरता जे बलिदान केलेलं आहे ना, त्याची अनेक उदाहरणं आहेत. अगदी 2023 वर्षापूर्वी, बघा मी एक्झॅक्ट तुम्हाला त्याचं वयोमान सांगतोय. 2000 साधारणतः 1941 वर्षाच्या अगोदरच्या गोष्टी करतोय मी. आज आपण शालिवाहन शके म्हणतोय ना, तो हा सातकर्णी घराण्यातील शालिवाहन याने शकांविरोधात
युद्ध केलेलं आहे. त्यांचं आक्रमण परतवून लावलेलं आहे. ते कशाकरता? आपल्या हिंदुस्थानाकरता, आपल्या भारताकरता, आपल्या भारतीय संस्कृतीकरता. हे आहे राष्ट्रीयत्व आणि हे मराठी माणसाला जेवढं कळतं ना, तेवढं आणखीन कोणालाही आपल्या पूर्ण देशामध्ये कळलेलं नाही. थोडाफार जे शीख आहेत, पंजाबी आहेत, थोडे बंगाली आहेत, थोडं तामिळ लोकांचं जे आहे कट्टरत्व, हे जर सोडले, तर बाकी सर्व राज्य आहेत ना, ही मागासलेली आहेत वैचारिकदृष्ट्या. आर्थिक गुलामीतच जगलेली आहेत. मोगलाईमध्ये त्यांना सवय झालेली आहे गुलामगिरी करण्याची आणि आजही त्यांच्या नादाला लागून मराठी माणूस ह्याला असं वाटतंय, की हे जे नवीन हिंदुत्वाचं पीक जे नवीन आता भरारीस आलेलं आहे ना, हेच म्हणजे आपलं राष्ट्रीयत्व. तर हे असं नाहीये. मराठी माणसाने अगदी शालिवाहनापासून नंतर प्रत्येक लढायामध्ये अनेक लढाया आहेत त्याच्यामध्ये. अगदी शहाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील किंवा अगदी पेशवाईच्या वेळेचा पानिपतचा संग्राम असेल. लाख बांगडे फुटलेली आहेत. लाखो लोकांचा खुर्दा उडवलेला आहे. फक्त भारतावरती परकीयांचं आक्रमण थोपवण्याकरता. एवढं राष्ट्रीयत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांना इतरांनी हिंदुत्व शिकवू नये किंवा राष्ट्रीयत्व शिकवू नये असं माझं प्रांजळ मत आहे. मराठी माणसाला कळलं पाहिजे, की मराठीत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. त्याच्याकरता पुन्हा कुठल्यातरी धर्माच्या वळचण्याला जायची गरज नाहीये. मराठी माणूस काय हिंदू नाहीये का? महाराष्ट्रीय माणूस काय हिंदू नाहीये का? भारतातला प्रत्येक माणूस हा हिंदुस्थानीच आहे आणि हिंदूच आहे. उगाच कुठल्यातरी त्या अतिरेकी एखाद्या धर्माची भीती दाखवून, काहीतरी उदाहरणं देऊन तुम्ही ह्या लोकांना भ्रमित करताय. आणि तसं करत असताना या परप्रांतीय टोळ्या तुमचं स्थानिकत्व हिरावून घेत आहे. इथे सगळ्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. स्थानिकत्व हे प्रथम, नंतर मग इतर धर्म, जाती, पाती, राष्ट्रीयत्व, सगळ्या गोष्टी नंतर. आधी स्थानिकत्व. स्थानिक माणूस जगला तर तुमचा धर्म जगेल. माणूसच जगला नाही, धर्म कसा तुम्ही जगणार आहे? कशाकरता लढताय तुम्ही? आधी स्थानिक माणसाला जगवा. स्थानिक मराठी माणूस महाराष्ट्रात जगला पाहिजे. महाराष्ट्रातच कशाला? देशातल्या कुठल्याही प्रांतात नव्हे, जगातल्या कुठल्याही प्रांतामध्ये तिथला स्थानिक माणूस हा आधी जगला पाहिजे. त्याचा रोजगार प्रथम, त्याचे अधिकार, त्याचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत. त्याला आधी जागा मिळाली पाहिजे, त्याला आधी घर मिळालं पाहिजे, त्याला आधी सरकारी सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. नंतर इथे जगण्याकरता आलेले परप्रांतीय. इथे उलटंच चाललेलं आहे. आज ही जी मुलुंडला जी घटना घडली ना, त्याचं आता तुम्हाला मुद्दाम त्याचं उदाहरण देतो, की ही आज पहिली घटना नाहीये. अशा घटना रोज शेकडो आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये हजारो घटना आपल्या मुंबई, ठाणे, प्रत्येक मेट्रो शहरामध्ये होत आहेत. आणि ह्याच्याकरता आम्ही स्वतः मराठी एकीकरण समितीकडून 2021ला एफ-आय-आर नोंद केलेला होता, तुम्हाला आठवत असेल तर. अगदी जाहिरात दिली होती अगदी Facebookवरती, की फक्त गुजराती, मारवाडी, जैन लोकांकरताच घर उपलब्ध आहे. महाराष्ट्रीय मराठी माणसाला घर मिळणार नाही. याच्याकरता आम्ही पुरावे गोळा केले आणि आमच्या मीरा रोड शांतीनगरमधल्या सेक्टर 7 मधल्या एका फ्लॅटचं ते उदाहरण फक्त घेतलं होतं. इतरांनाही कळावं, जागरूकता यावी याच्याकरता आणि मग ह्याच्यावरती आम्ही दखलपात्र गुन्हा नोंद केला. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य अगदी छान त्यामध्ये केलेलं आहे. काही वादच नाही. पण मग हे असं वारंवार झालं पाहिजे. जिथे-जिथे असा प्रश्न येतो, की बाबा आम्ही मांसाहारी माणसांना घर देणार नाही. आम्ही स्थानिक मराठी माणसाला घर देणार नाही. महाराष्ट्रीयन नॉट अलाउड. तिथे-तिथे ह्यांच्या कमरेत लाथ बसली पाहिजे. आणि नुसतं फक्त हे आता माजलेले फक्त हे परप्रांतीयच नव्हे, तर ह्यांना उकसवणारे हे जे बिल्डर जमात जी आहे ना, आज जेवढे विकासक आहेत ना, हे सगळे एकाच जातीचे, एकाच धर्माचे, एकाच प्रांतातून आलेले आहेत आणि हे अक्षरशः स्थानिकांचं शोषण करतायत. हे तिकडनं आले होते फक्त लोटा घेऊन रिकामी हाताने आणि इथे येऊन स्थानिकांचं शोषण करून त्यात गडगंज झालेले आहेत. नवे आज मुंबईसारख्या मोठ्या शहराचे पालकमंत्री पण झालेले आहेत. हे काय करतायत? हे कसं घडतंय? कोणामुळे घडतंय? ह्याच्या मागे कुठला राजकीय पक्ष नाहीये का? कोणाला जबाबदार धरायचं आम्ही? राजकीय पक्ष, ते पक्षाचे नेते हेच सगळे जबाबदार आहेत. आजची भांडवलशाही आहे किंवा ही बिल्डरशाही आहे, ही अत्यंत धोकादायक आहे. आज मुंबईतून मराठी माणूस किंवा स्थानिक माणूस ह्याला कमी करण्यामध्ये, याची संख्या कमी करण्यामध्ये संपूर्ण ही लॉबी काम करते आहे. आणि हे मराठी माणसाला कळत नाही ना. फक्त मी माझ्यापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं, माझ्या घरापुरतंच जगणार, ही जी प्रवृत्ती आहे ना, ही सोडून दिली पाहिजे. माझं काय जातंय, या प्रवृत्तीतून बाहेर आलं पाहिजे आणि घराबाहेर पडलं पाहिजे. आज त्या महिलेवरती मुलुंडमध्ये अत्याचार झाला, उद्या तुमच्या विरोधात पण हेच होणार आहे. नक्कीच जाता-जाता सर हाच एक प्रश्न घेईन, की संपूर्ण या परिस्थितीला आपण राजकीय पक्ष, प्रशासन जबाबदार धरत असताना सर्वसामान्य मराठी माणसाची सुद्धा ही जबाबदारी ठरते. खरं तर शेवटचा प्रश्न हाच असेल, की दाक्षिणात्यांकडे भाषेबद्दलची जी कटुता आणि कडवटपणा आहे, तो कुठेतरी मराठी माणसांमध्ये यावा का? आणि तो जर आला, तर भविष्यामध्ये परिस्थिती बदलेल, काय वाटतं? महाराष्ट्रातला मराठी माणूस हा खूप पुरोगामी आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मितीच
त्या आधारावरती सातत्याने अनेक वर्षांपासून झालेली आहे. दरवेळेला आम्ही खूप अगदी विस्तृत आणि रुंद अशा वाईड विचारांनी आपण सगळ्या जगाला आपल्यामध्ये सामावून घेतो. महाराष्ट्राची जी भूमी आहे ना, ही खूप सुपीक आहे. शेतीच्या दृष्टीने म्हणत नाही मी, विचारांच्या दृष्टीने पण सुपीक आहे. आणि ह्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला यावंसं वाटतं, ते एक आकर्षण आहे. आणि इथे ज्याने जो इथे आला परप्रांतीय, त्याने स्वतःचा विकासच घडवलेला आहे. इथे आलेला श्रीमंतच झालेला आहे आणि तो परत कधी गेलेला नाहीये. महाराष्ट्रातले मराठी माणूस पण सगळ्यांना अगदी आवर्जून स्वीकारतो आणि हेच कुठेतरी त्याच्या मुळाशी आलेलं आहे. एखाद्या परप्रांताला तुम्ही स्वीकारता इथल्या संस्कृतीमध्ये, तेव्हा तुम्ही तुमची संस्कृती मात्र विसरू नका. असं माझं आवर्जून सांगणं आहे. तुमची मराठी म्हणून ओळख ही टिकवली पाहिजे, नव्हे ती वृद्धिंगत केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे करत नाहीत, तोपर्यंत तुमच्या मुळाशी हे लोकं येणार. आलेल्या प्रत्येक माणसाने इथली संस्कृती स्वीकारली पाहिजे, इथली भाषा स्वीकारली पाहिजे, इथले सण, परंपरा जे काही आमचे नियम आहेत, हे स्वीकारलेच पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. असं जर नाही केलं म्हणजे आपण तसं करायला लावलं नाही, तर हे लोकं आपल्या डोक्यावरती नक्कीच बसणार. खांद्यावरती बसले तर आपले कान भिजवणार. नक्कीच. आपण नेहमीच ऐकलं असेल, की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त मोठा गुन्हेगार असतो. महाराष्ट्रामध्ये आजची ही जी सर्व परिस्थिती आहे, याला कुठेतरी 100% मराठी माणूस आपण आपण, तुम्ही, आम्ही, आपण सर्वच जण जबाबदार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्य काळामध्ये जर ही परिस्थिती बदलायची असेल, तर तो कडवटपणा आणि तो कायदेशीर हक्कासाठी लढण्याचा लढवय्यापणा जो महाराष्ट्राने आपल्याला शिकवलेला आहे, तो प्रत्येक मराठी माणसाने आपल्या रक्तात भिनवला पाहिजे, जेणेकरून ही परिस्थिती भविष्य काळामध्ये बदलेल. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.